जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परम मंगला गौरव तुला. करूया. पवित्र आणि प्रेमळ देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. प्रभूजी, मागील आठवडाभर तू आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केलास, आमचं संरक्षण केलंस. प्रभू, तू आमची काळजी घेतलीस, आमच्या सर्व गरजा तू पुरविल्यात. देव बापा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. तुझ्या उपकारांसाठी पवित्र देव बापा, तुझे उपकार स्तुती करीत, तुझे आभार मानित आम्ही तुझ्या समोर येतो. प्रभू, पवित्र देव बापा, आजचा दिवस तू आम्हास दिला, हा पवित्र वार, हा भक्तीचा दिवस तू आमच्या जीवनामध्ये दिलास. तुझ्या भक्ती मंदिरामध्ये येण्याकरिता तू आमचं सहाय्य करत आहेस, त्याबद्दल देखील आभार मानतो. प्रभू, तुझ्या समक्षतेमध्ये आम्ही येत असताना तुझ्या आत्म्याची मोकळीकता आम्हास तू दे. आमच्या अपराधांची तू आम्हास क्षमा कर. प्रभू, आम्हावरती दया कर. पवित्र देव बापा, ज्या ठिकाणी तुझा आत्मा आहे त्या ठिकाणी मोकळीकता आहे, आणि म्हणून पवित्र देव बापा, आज तुझ्या आत्म्याच्या प्रेरणेने, तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने देव बापा, त्या खरेपणाने तुला हवी तशी भक्ती करण्यासाठी आज एक वार पुन्हा आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातांमध्ये देत आहोत. आमचं सहाय्य कर, आमचं मार्गदर्शन कर. या भक्तीच्या वेळेमध्ये उत्तम प्रकारचं वातावरण तू आम्हास दे. देव बापा, आमची प्रार्थना आहे, जी तुझी लेकरं मार्गात आहेत त्यांना तू सुखरूप घेऊन ये. पवित्र देव बापा, जी तुझी लेकरं आज दुखणाईत आहेत, पवित्र देव बापा, त्यांच्यावरही दया कर. जे बिछाण्यावर आहेत, दवाखान्यात आहेत, अशा प्रत्येकाला तू स्पर्श कर आणि देव बापा उत्तम आरोग्य देऊन आशीर्वादित कर. पवित्र देव बापाची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये सोपवित आहोत. तुझ्या गौरवासाठी आशीर्वादित कर. तुझा आभार मानून प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. बसूया आपण. गीत गात त्या प्रभू देव बापाचा आभार मानूया. उपासना संगीतामधून 269 नंबरचं जे गीत आहे, बंधूंचे मिळणे मधुर है, बंधूंचे मिळणे. बंधूंचे मिळणे
कोसळणे. हे शास्त्र सांगते प्रेमच ईश्वर पहा, अन्य न कोणी परी आपुला बाप हा. या सानिध्य रमणे हीच आपुली स्पृहा. काय तुझे वदने आणखी काय तुझे वदने. या बंधु संगमे केले भूवर स्वर्गाचे येणे. या बंधु संगमे केले भूवर स्वर्गाचे येणे. जरी ही पिणे आपुली चरिते ही पिणे. परी सर्व एकते मध्ये रोविली सुंदर शिरते. परी सर्व एकते मध्ये गोविली सुंदर शिरते. हे केले त्याने अद्भुत त्याला स्तवो. श्री ख्रिस्ता हृदयी पूर्णपणे साठवो. त्या विश्वबंधूचे यश हर्षे गाजवो. इहलोकी जगणे यापुढे इहलोकी जगणे. हे आपुले म्हणजे सर्व जगाचा बंधुवर्ग करणे. हे आपुले म्हणजे सर्व जगाचा बंधुवर्ग करणे. बंधूचे मिळणे मधुर हे बंधूचे मिळणे. जरी देव पाहिजे इथेच तरी तो भक्ता सापडणे. जरी देव पाहिजे इथेच तरी तो भक्ता सापडणे. बंधूंचे मिळणे मधुर आहे, बंधूंचे मिळणे. जरी देव पाहिजे इथेच तरी तो भक्ता सापडणे. ज्या ठिकाणी दोघे किंवा तिघे माझ्या नावामध्ये एकत्र येतात, ज्या ठिकाणी देवाची लेकरं एकत्र येतात, त्याच्या नावामध्ये त्याच्या गौरवासाठी त्या ठिकाणी त्याची उपस्थिती आहे. आणि ज्या ठिकाणी त्याची उपस्थिती आहे त्या ठिकाणी त्याचं कार्य आहे, त्याचे आशीर्वाद आहेत, त्याच्या अद्भुत गोष्टी, त्याचा आशीर्वाद त्या ठिकाणी आहे. आणखीन एक गीत गात त्या प्रभुदेव बापाचा आभार मानूया. उपासना संगीतामधून 117 नंबरचं जे गीत आहे, कोण मित्र येशू आणि सारे ओझे वाहाया.
पवित्र शास्त्रामधून एक स्तोत्र यावेळेस वाचूया आणि आज कन्हैया आपल्याकरिता एक स्तोत्र वाचेल. वाचूया. स्तोत्रसंहिता अध्याय 116. स्तोत्रसंहिता अध्याय याचा 116 वचन 1 ते 10 आपण वाचूया यावेळेस. स्तोत्रसंहिता 116 वचन 1 ते 10. जर आपल्या सर्वांनी काढले असेल तर मी आपल्या सर्वांसाठी वाचतो. यामध्ये म्हटलेलं आहे, मृत्यूपासून सुटका झाल्याबद्दल उपकार स्तुती. मी परमेश्वरावर प्रेम करतो कारण तो माझी विनवणी ऐकतो. त्याने आपला कान माझ्याकडे लावला आहे म्हणून मी जन्मभर त्याचा धावा करेन. मृत्यूच्या बंधनाने मला वेष्टिले, मला अधोलोकाच्या यातना झाल्या, मला उपद्रव व क्लेश झाले. तेव्हा मी परमेश्वराच्या नावाचा धावा करून म्हणालो, हे परमेश्वरा, तुला मी विनंतो की माझा जीव मुक्त कर. परमेश्वर कृपाळू व न्यायी आहे, आमचा देव कनवाळू आहे. परमेश्वर भोळ्यांचे रक्षण करतो. मी दिनावस्थेत होतो तेव्हा त्याने माझा उद्धार केला. हे माझ्या जीवा, तू आपला विश्वस्थानी परत ये, कारण परमेश्वराने तुझ्यावर पुष्कळ उपकार केले आहेत. तू माझा जीव मरणापासून, माझे डोळे अश्रूपासून, माझे पाय ठेचाण्यापासून वाचवले आहे. जीवितांच्या भूमीवर मी परमेश्वरासमोर चालेल. मी फार पीडित आहे असे मी म्हणालो तरी देव माझी श्रद्धा आहे. या शास्त्रभागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की ज्यावेळेस मी वाचला तर या शास्त्रभागामध्ये असे पाहायचे वाटले की ते म्हणजे आपण पाहतो की वचन 4 या शास्त्रभागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की दावीद राजा परमेश्वराला सांगतो की हे परमेश्वरा, तू मला माझ्या सर्व पापातून, मला माझ्या सर्व यातनातून तू मुक्त केलेले आहे. तर आपण याच्या वचन नंबर 3 आपण पाहतो की तो सुरुवातीला म्हणतो की मृत्यूच्या बंधनातून तर मला मुक्त केलेले आहे. तो म्हणतो की मला अधोलोकाच्या यातनातून तू मला मुक्त केलेले आहे. माझ्यावर जे उपद्रव झाले किंवा जे काही माझे क्लेश झाले ते क्लेश तू माझे वाहलेले आहे. या शास्त्रभागामध्ये दावीद राजा या प्रकारे परमेश्वराची उपकार स्तुती करतो. तो सांगत आहे काय, तो म्हणतो की ज्यावेळेस मी संकटामध्ये होतो, ज्यावेळेस माझ्यावर प्रसंग वाईट होते, त्यावेळेस तो म्हणतो की परमेश्वरा, तू माझ्यासोबत होता व माझे सर्व क्लेश, माझे सर्व दुःख तू सोसलेले आहे. त्या दुःखामध्ये तू माझ्यासोबतच राहिला आहे. आणि त्या कारणास तो वचन 6 आपल्याला पाहायला भेटते. ते याच्यामध्ये सांगतो की या कारणास तो म्हणतो की मी दीन अवस्थेत असताना तू माझ्यासोबतच राहिलास आणि तेव्हाच माझा उद्धार झालेला आहे. देवबाप करू या शास्त्रभागाद्वारे आपल्याला आशीर्वादित करू. ते बापाचा आभार मानूया जो परमेश्वर देव आम्हास सोडवणार आहे, आम्हास मुक्त करणार आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो की मी फार पीडित झालो परंतु परमेश्वर माझ्यासोबत आहे. आमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पीडा, वेगवेगळ्या प्रकारचे त्रास असतात, परंतु त्या प्रत्येकामध्ये देव आमच्या सोबत असतो म्हणून आम्हाला घाबरण्याची गरज नाही. आणि जर देव आमच्या सोबत आहे तर त्याचं कार्य आमच्या जीवनामध्ये आहे आणि ज्या ठिकाणी त्याचं काम आहे त्या ठिकाणी त्याची उपकार स्तुती देखील आहे. आणि म्हणून आज एक वार पुन्हा जी संधी आपल्याला आहे देवबापाला आपल्या ओठांचं स्तुतिरूपी फळ सादर करण्याची, ती संधी साधून घेऊया. आज मुलींचं जे क्वायर आहे त्यांच्याबरोबर देवबापाच्या स्तुती आराधनेमध्ये, त्याच्या स्तवनामध्ये आपण जाऊया. क्वायर यावेळेस पुढे येईल आणि देवबापाची स्तुती त्यांच्यासोबत आपण करूया. सर्वांना सलाम. देवबापाचे आभार मानते, सुंदरशी संधी भेटली. चला आपण देवबापाची स्तुती आराधना करूया, प्रभूचा धन्यवाद करूया आणि त्याचे स्तुती करून, संगीत गाऊन त्याची महिमा आणि त्याची आराधना करून देवबापाला धन्यवाद देऊया. सगळ्यात आधी आपण गीत गाऊया, प्रभू का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा.
चाहे वो कितना धन्य है, यीशु ही मेरे जीवन का साथी है. इसीलिए हम यासाठी आपण आवाज उठाएंगे, हम सांज बजाएंगे, हे गीत गाऊन देवबापाची महानता आणि त्याच्या नावाला धन्यवाद करूया.
आणि आपण आणखी एक गाणं गाऊ. येशू तू अच्छा है, तू बहुत अच्छा है. हो, खरोखर आपला देवबाप खूप चांगला आणि तो खूपच चांगला आहे, जो आमच्यावर दररोज वेगवेगळे निरनिराळे कार्य करून आमच्या जीवनात चमत्कार करून आम्हाला सांत्वना देऊन आमच्यावर प्रेम करून त्याची ही दया आणि त्याचे ते गुणधर्म आम्हाला तो कळवतो की तो खरंच किती चांगला आमचा देवबाप आहे. तर आपण गीत गाऊया, येशू तू अच्छा है, तू बहुत अच्छा है. देवबाप्पाची स्तुती आराधना करूया. आम्ही सगळे विश्वास करतो की आम्हा सगळ्यांना येशू ख्रिस्ताने बनवलं आहे, आमच्या देवबाप्पाने बनवलं आहे. मॅटर नाही करत आम्हाला कसं बनवलं आहे, काळं बनवलं आहे, गोरं बनवलं आहे, उंच बनवलं आहे, नाटं बनवलं आहे, मोठं बनवलं आहे, पतलं बनवलं आहे, काही फरक नाही पडत, परंतु आम्हाला आमच्या जिवंत येशू देवबाप्पाने बनवलं आहे. तर आपण त्यासाठीच आपण सगळे उभं राहूया आणि देवबाप्पाची आनंदाने उल्हासाने नाचताना देवबाप्पाची स्तुती आराधना करूया. यीशु है कैसा कुम्हार भैया, यीशु है कैसा कुम्हार, वो बढ़िया कुम्हार है, हमारा कुम्हार है. सगळ्यांना ऍक्शन सॉन्ग करायचं आहे. कैसा कुम्हार
त्याचे धन्यवाद करून आराधनामध्ये जाऊन त्याच्या नावाला उंच उठूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. मागील सप्ताहभर देवबापांनी याची दया आणि त्याची कृपा आम्हावर दाखवली आहे. विशेष करून आम्हा सर्वांना जिवंताच्या भूमीवर जिवंत ठेवलं आहे. कित्येक असे लोक आहेत जो हा शाबात दिवस बघू नाही शकले, परंतु ती दया आणि कृपा देवबापाने आमच्यावर ठेवली. त्याचं प्रेम आमच्यावर अपरंपार ठेवलं आणि आम्हाला हे नवीन दिवस दाखवलं. म्हणून आपण देवबापाला धन्यवाद देऊया की खरंच तू किती चांगला आहेस. तू खरंच आमच्यावर किती प्रेम करतो देवबापा. आमच्या आईपेक्षा, आमच्या बाबापेक्षा तू आमच्यावर प्रेम करतोस देवबापा. तू सर्वश्रेष्ठ आहेस, तुझ्यासारखा कोणीच नाही. देवबापा मला एवढी शक्ती दे देवबापा की मी तुला कधीच भूलणार नाही देवबापा. मला एवढं सामर्थ्य की मी तुझ्या वचनानुसार चालू शकणार देवबापा, तुझ्या सोबत राहू शकणार देवबापा. देवबापा मला मदत कर. त्या आकाशामध्ये चमकणारा ताऱ्या समान देवबापा या जगामध्ये मला चमकू दे देवबापाला. जगाला कळू दे देवबापा की तू माझा देवबापा आहेस, तू मला निवडलेला आहे देवबापा. तुझं तेज देवबापा आम्हावर चमकू दे. तुझं प्रेम आमच्याद्वारे देवबापा लोकांना दिसू दे देवबापा. आपण देवबापाच्या सोबत असताना गीत गाऊया. गहरे प्यार से तूने प्रेम किया, माँ से गहरा प्यार है तेरा. प्यार
धन्यवाद येशू दे बाप्पा. परमेश्वरा तुझ्या नावाला धन्यवाद करते दे बाप्पा. दे बाप्पा तू आम्हाला सांभाळलंस मागे सप्ताहभर दे बाप्पा ना तू आमची मदत केलीस दे बाप्पा. आम्हाला सुखरूप ठेवलंस दे बाप्पा. आमच्या सर्व अडीअडचणी आमचे सगळे दुःख दे बाप्पा आमचे सुख तुला सगळं माहीत आहे दे बाप्पा. इथे उपस्थित मी प्रत्येक व्यक्तीला तुझ्या हातात येते दे बाप्पा. दे बाप्पा आमच्या जीवनामध्ये दे बाप्पा तुझं गौरव व्हावं असं तू दे बाप्पा. मी प्रार्थना करते दे बाप्पा इथे उपस्थित आम्हा सर्वांना दे बाप्पा तुझे दे बाप्पा एका प्रकाशासमान चमकू दे बाप्पा. आता जेव्हा मी तुझी स्तुती आराधना करते दे बाप्पा तू आमच्या सोबत आणि संगती राहिलास दे बाप्पा. आम्हाला मदत केलीस दे बाप्पा. तुझे उपकार मानते दे बाप्पा. आणि दे बाप्पा मी विशेष करून प्रार्थना करते येणारं वचन दे बाप्पा आमच्याद्वारे तू बोल दे बाप्पा. पाडकांद्वारे जे तू आमच्यासोबत आज बोलणार आहे दे बाप्पा त्याला फक्त ऐकून दे बाप्पा. दे बाप्पा आम्ही जाणारे नाही परंतु दे बाप्पा त्यानुसार करणारे आणि त्या वचनानुसार चालणारे व्हावं दे बाप्पा. आम्हा सर्वांना मदत कर दे बाप्पा. आम्ही सगळे शून्य आहोत दे बाप्पा. दे बाप्पा आमचं सर्व काही तूच आहे दे बाप्पा. याकरिता बाप्पा आज आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये दे बाप्पा स्वतःला समर्पित करतो दे बाप्पा. तुझ्या वचनानुसार चालणार दे बाप्पा आणि दे बाप्पा तुझ्या दे बाप्पा नियमशास्त्रानुसार दे बाप्पा वागण्यास तू आम्हाला मदत कर दे बाप्पा. आम्हाला तू सांभाळ आमची मदत कर दे बाप्पा. आणि दे बाप्पा आमच्या जीवनाद्वारे दे बाप्पा आमचं एकच लक्ष असू दे बाप्पा की आम्हा सर्वांच्या जीवनाद्वारे तुझं गौरव व्हावं असंच तू होते दे बाप्पा. दे बाप्पा तू आमची प्रार्थना ऐकतोस दे बाप्पा. आमचं रडणं दे बाप्पा आमचे दुःख आणि सगळ्या गोष्टी तुला माहिती आहे दे बाप्पा. आणि आमच्या प्रार्थनांचे उत्तर तू देतोस म्हणून मी तुझे फार उपकार मानते दे बाप्पा. आमचं जीवंत देवबाप तू आहेस दे बाप्पा म्हणून तुझे उपकार मानते दे बाप्पा. इथून पुढील वेळ मी तुझ्या हाती देईन दे बाप्पा सगळ्या गोष्टी आणि दे बाप्पा सर्व काही तुझ्या हाती सोपून दे बाप्पा. ही लहानशी विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागते. आमेन. फिलिप्पीकरास पत्र 3 अध्याय आज काढूया आणि 17 ते 21 वचने आज आपण वाचणार आहोत. आज शेवट आपण याचा करीत आहोत. 4था अध्याय जर तुम्ही पाहिला तर 4थ्या अध्यायामध्ये ह्या पत्राचा समारोप आहे आणि या फिलिप्पी येथील मंडळीने पावलावर त्यांचं जे प्रेम व्यक्त केलेलं आहे त्याची जी गरज त्यांनी भागवलेली आहे पावलाला जी मदत या लोकांनी केलेली आहे त्याविषयी पाऊल सांगतो. आणि या प्रकारे या पत्राचा जो समारोप आहे या 4थ्या अध्यायामध्ये होतो. आज 3रा अध्याय आणि 17 ते 21 ही जी वचने आहेत त्यावरती आपण मनन करणार आहोत. या ठिकाणी असं लिहिलेलं आहे फिलिप्पी 3 17 ते 21. बंधूंनो तुम्ही सर्वजण माझे अनुकारी व्हा आणि आम्ही तुम्हाला कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या. कारण मी तुम्हाला पुष्कळ वेळा सांगितले व आताही रडत सांगतो की पुष्कळ जण असे चालतात की ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत आणि निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे. त्यांचे चित्त ऐहिक गोष्टीत असते. आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे. तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे. त्याची आपण वाट पाहत आहोत. ज्या सामर्थ्याने तो सर्व काही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे त्या सामर्थ्याने तो तुमचे आमचे दैन्य अवस्थेतील शरीर स्वतःच्या गौरवावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करेल. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करत प्रार्थना करूया. पवित्र देवबापा आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार मानतो तुझ्या समक्षतेसाठी तुझ्या उपस्थितीसाठी. प्रभू पवित्र देव बापा तुझ्या वचनांवरती आम्ही मनन करत असताना तू आमचं सहाय्य कर. प्रभू देव बापा तुझी कृपा तू आम्हास पुरव. तुझ्या वचनाचं जे सामर्थ्य आहे पवित्र देव बापा ते सामर्थ्य त्याचा अनुभव तू आम्हाला आमच्या जीवनामध्ये तू येऊ दे आणि आम्हासोबत बोलून आमची सुधारणूक करून तुझं गौरव आमच्या जीवनामधून तू करून घे. पुन्हा एकदा देव बापा तुझे आभार मानून प्रार्थना प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. 3रा अध्याय आणि 17 ते 21 वचने आपण आज मननासाठी आपल्या समोर घेतलेली आहे या पत्रामधून. आणि आज या संदर्भावर या शास्त्र भागावरती मनन करत असताना जो विषय आपला असणार आहे तो म्हणजे आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे. पाऊल
फिलिप्पी येथील मंडळीला लिहितो की आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे. आपलं नागरिकत्व कुठलं आहे या जगामध्ये? आम्ही या जगामध्ये राहत असताना कोणत्या देशाचे नागरिक आहोत? आमचं नागरिकत्व कुठलं आहे? काय म्हटलं? आणि त्या भारत देशासाठी, या ठिकाणी असणाऱ्या वेगवेगळ्या समस्यांसाठी, या ठिकाणी असणाऱ्या गरजांसाठी प्रार्थना करण्याची जबाबदारी देखील देवाने आम्हाला दिलेली आहे. ज्या अर्थी आम्ही म्हणतो की आम्ही भारताचे नागरिक आहोत, तर एका नागरिकाचं जे कर्तव्य आहे, जी जबाबदारी आहे, ती आम्हाला पूर्ण करायची आहे. देवाने आम्हाला भारतामध्ये या ठिकाणी ठेवलेलं आहे, परंतु आम्ही या भारतामध्ये असताना आम्हाला जे आमचं नागरिकत्व आहे, जे सार्वकालिकतेसाठी आहे, आम्हाला माहिती आहे आम्ही सार्वकालिकतेसाठी या भारतामध्ये नाही, मर्यादा आहे, काही वर्षांसाठी आपण या भारतामध्ये आहोत, परंतु जे आपलं सार्वकालिक नागरिकत्व आहे ते मात्र स्वर्गात आहे. आणि म्हणून पौल या मंडळीला सांगतो की आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे. मग आता फिलिप्पीकरास पत्र यावर मागच्या 4 आठवड्यांमध्ये आपण जे पाहिलं, पुन्हा त्याचं रिव्हिजन करण्याची आवश्यकता आहे का? पाठ झाल्यात सर्व गोष्टी? प्रत्येक रविवारला आपण त्या रिपीट करत आहोत. पाठ झाल्यात का? झाल्यात का पाठ? मागच्या रविवारला आपण कशावरती मनन केलं? कोण सांगेल? मागच्या रविवारला आपण कशावरती मनन केलं? काय विषय होता आपला? आपले तारण साधून घ्या. त्याच्या आदल्या रविवारी आपण कशावरती मनन केलं? त्याच्या आधीचा रविवार तर अगदी प्रामुख्याने वडील वर्गाकडून याचं उत्तर अपेक्षित आहे, कारण आपण फादर्स डे सेलिब्रेट केला. आणि फादर्स डे सेलिब्रेट करत असताना आमच्या समोर काय विषय होता? वडील वर्गाकडून काय उत्तर? पावलाचे मंडळीकरिता जे जीवन आहे, आणि त्यामध्ये मग समर्पित पावलाचं मंडळीकरिताचं जे समर्पण आहे त्यावरती आपण विचार केला. त्याच्या आधी आम्ही काय पाहिलं? 8 संदेश तुम्हाला तयार करायला सांगितले होते. त्याची आउटलाईन, त्या 8 संदेशांचा जो मुख्य भाग आहे, जो केंद्रीय भाग आहे, जो ख्रिस्त आहे, ते मी तुम्हाला सांगितलं होतं. येशू ख्रिस्त हा केंद्रीय संदेश म्हणून आपण 8 विषय त्यावेळेस पाहिले. आणि सुरुवात करत असताना आपण सुरुवात केली होती आनंद करणे यापासून. आज जेव्हा आपण समोर जात आहोत, आपलं नागरिकत्व तर स्वर्गात आहे याविषयी जेव्हा पौल या ठिकाणी सांगतो, आम्ही 17 ते 21 वचने जर आम्ही व्यवस्थित वाचली तर आमच्या असं लक्षात येतं की पौल 2 गोष्टींसंदर्भात तो या ठिकाणी बोलतो. एक, दैहिक आणि आध्यात्मिक जीवन याविषयी पौल या संदर्भामध्ये बोलत आहे. दुसरं, मनुष्याचं पृथ्वीवरील आणि स्वर्गातील जे जीवन आहे, पृथ्वीवरील जीवन आणि स्वर्गातील जीवन याविषयी पौल यामध्ये तो सांगत आहे. यामध्ये जणू काही पौल तुलना करत आम्हाला उत्तेजन देत आहे की ज्या ठिकाणी आमचं नागरिकत्व आहे, जे सार्वकालिकतेकरिता आमचं नागरिकत्व आहे, त्या वरील गोष्टींकडे आम्ही आमचं लक्ष लावायला पाहिजे. म्हणून पौल या ठिकाणी आम्हास उत्तेजन देत आहे. मग आता आमची खात्री झालेली आहे, हा विश्वास आपण बाळगूया की आम्ही स्वर्गाचे नागरिक आहोत, हा आमचा विश्वास आहे. पौल जे यामध्ये सांगतो की आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे, हा जर आमचा विश्वास आहे, तर मग आम्हाला काही गोष्टी या संदर्भातल्या ज्या पावलाने या शास्त्र भागामध्ये सांगितलेल्या आहेत त्या नीट आणि व्यवस्थित समजून घेणं महत्वाचं आहे, आशीर्वादाचं आहे. आणि आज त्याकरिता निश्चितच देवबाप आम्हा प्रत्येकाचं सहाय्य करेल. मग जी पहिली बाब आम्हाला समजून घ्यायची आहे, जी पहिली गोष्ट आम्हाला समजून घ्यायची आहे की पौल कोणाला म्हणतो की आपण ख्रिस्ताची वाट पाहत आहोत. म्हटलेलं आहे का याच्यामध्ये, या संदर्भामध्ये जो संदर्भ, जो शास्त्रभाग आपण वाचला त्यामध्ये पौलाने असं काही म्हटलेलं आहे का की आपण वाट पाहत आहोत? जर
आम्ही जर वचन वाचलं 20व्या वचनाच्या शेवटच्या भागामध्ये पाऊल म्हणतो त्याची आपण वाट पाहत आहोत. 20व्या वचनाच्या शेवटच्या भागात पाऊल म्हणतो की आपण त्याची वाट पाहत आहोत. मग पाऊल कोणाला म्हणत आहे की आपण त्याची वाट पाहत आहोत? तर आमचं उत्तर असेल ज्यांचे नागरिकत्व स्वर्गात आहे. पाऊल कोणाला म्हणत आहे की आपण त्याची वाट पाहत आहोत? ज्या लोकांचं नागरिकत्व स्वर्गामध्ये आहे त्या लोकांना तो म्हणत आहे. आणि पाऊल त्यामध्ये आम्हाला सांगतो की तेथून हा जो प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा आहे तो येणार आहे. हा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त ज्याचं स्वर्गारोहण झालं, जो आमच्याकरिता वधस्तंभावरती मरण पावला, जो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि ज्याचं स्वर्गारोहण झालं, जो स्वर्गात घेतला गेला, तेथून त्या स्वर्गातून हा प्रभू येशू ख्रिस्त हा आमचा तारणारा आम्हाला घेण्याकरिता तो परत येणार आहे. पहिल्या वेळेस तो आला, प्रभू येशू ख्रिस्त पहिल्या वेळेस आमच्या तारणासाठी तो आला आणि आता पुन्हा प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे तो आम्हाला त्याच्या बरोबर त्या स्वर्गामध्ये घेऊन जाण्यासाठी. विश्वासणाऱ्यांच्या विश्वासाचा हा एक महत्वाचा भाग आहे. आज जे नवीन लोक आपल्यामध्ये बसलेले आहेत, कदाचित पहिल्या वेळेसच चर्चमध्ये आले असते, कदाचित बऱ्याच महिन्यांपासून दिवसांपासून तुम्ही चर्चमध्ये येत असाल, तुम्ही विश्वास ठेवलेला असेल प्रभू येशू ख्रिस्तावरती. मग ज्यावेळेस तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे, हा विश्वास केवळ आमचे आजार बरे होण्यासाठी नव्हे, हा विश्वास केवळ या जगामध्ये आमचं कल्याण होण्यासाठी नव्हे, हा विश्वास केवळ आम्हाला या जगामध्ये त्याने आमच्यासाठी खूप काही करावं एवढ्यापुरती मर्यादित नसून हा प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला घेण्याकरिता येणार आहे. आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर त्या स्वर्गाच्या जीवनामध्ये जायचं आहे. स्वर्गाच्या जीवनामध्ये केवळ मेल्यानंतरच मनुष्य जाईल असा गैरसमज करू नका. आम्हाला माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेला येतो त्यावेळेला मरण पावलेले पहिले उठतात आणि जिवंत असलेले बदलून जातात. म्हणून जर कोणी हा समज करून घेतला असेल की मरण झाल्यानंतर या जगामधलं माझं आयुष्य संपल्यानंतर मी स्वर्गात जाणार, तोपर्यंत मी काही करू शकतो, असा गैरसमज करून घेऊ नका. प्रभू येशू ख्रिस्त आज रात्री देखील येऊ शकतो. तुम्ही आणि मी त्याच्या मंदिरामध्ये त्याची भक्ती करत आहोत, या घटकेसहित तो येऊ शकतो, तो कधीही येऊ शकतो. पाऊल म्हणतो की आम्ही त्याची वाट पाहत आहोत. पाऊल म्हणतो की आम्ही त्याची वाट पाहत आहोत. हा ख्रिस्त जो पहिल्याने आला, ज्याने आमच्या पापांकरिता आमच्या तारणाकरिता तारणाची योजना पूर्ण केली आणि जो स्वर्गात गेला, तो आता परत आम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे आणि आम्ही त्याची वाट पाहत आहोत. तुमची आणि माझी तयारी त्यासाठी झाली असेल असा विश्वास देखील आपण बाळगूया. मागच्या रविवारी आपण तारणाविषयी पाहिलं. मनुष्याची मुख्य गरज मनुष्याचं तारण आणि तारणामध्ये काय काय होतं हे त्या रविवारी आपण पाहिलेलं आहे. जणू काही त्यालाच पुरवणी म्हणून हा भाग या ठिकाणी आहे की आमची तयारी झालेली आहे. हा प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा घ्यायला येतो त्याच्याबरोबर जाण्याकरिता आमची तयारी झालेली आहे. आज प्रियांनो, हा प्रश्न आम्ही आमच्या स्वतःला विचारूया की खरंच आमची तयारी झालेली आहे का? पाऊल कोणाला म्हणत आहे? आमचे नागरिकत्व तर स्वर्गात आहे, जे त्याच्या येण्याची वाट पाहत आहे. खरंच आम्ही वाट पाहत आहोत काय? खरंच आमची तयारी झालेली आहे काय? तुम्हाला समजत आहे मी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे? मी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे हे तुमच्या लक्षात येत आहे का? पाऊल म्हणतो आमचे नागरिकत्व तर स्वर्गात आहे. तुम्ही आणि मी विश्वास बाळगतो, होय आमचं नागरिकत्व स्वर्गात आहे. परंतु पाऊल कोणासाठी म्हणत आहे आमचं नागरिकत्व स्वर्गात आहे? जे त्याच्या येण्याची वाट पाहत आहेत, जे त्याच्या बरोबर जाण्याकरिता स्वतःची तयारी करत आहेत, त्यांचं नागरिकत्व स्वर्गामध्ये आहे.
आता आम्ही म्हणू शकतो का की आमचं नागरिकत्व स्वर्गामध्ये आहे? आम्ही पाहत आहोत का वाट? आमची तयारी झालेली आहे काय? त्या ख्रिस्ताबरोबर जाण्याकरिता आमची तयारी त्या ठिकाणी झालेली आहे काय? काय उत्तर आम्ही स्वतःला देणार? आम्ही या जगामध्ये फार बिझी झालेलो आहोत. आम्हाला पवित्र शास्त्र वाचायला मुळीच वेळ भेटत नाही. आम्हाला व्यवस्थित प्रार्थना करायला वेळ भेटत नाही. आणि आम्ही म्हणतो की आमची तयारी झालेली आहे. आम्ही वाट पाहत आहोत. वाट पाहणारी व्यक्ती कशी वाट पाहते? कशी वाट पाहते? तुम्ही निघा प्रवासासाठी, ट्रेन वेळ ठरलेला आहे, येईल येईल चालेल का असं म्हणून त्या वेळेमध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी हजर नाही. आता पूर्वी कसं होतं की ट्रेनच्या वेळेच्या आधी आपण तिथं पोहोचून जात होतो, बरोबर? जे लोक रेल्वेने प्रवास करतात, पूर्वी कसं होतं की आमची ट्रेन जर 10 वाजता आहे तर आमचा प्रयत्न असायचा 9:30 पावणे 10 पर्यंत आम्ही प्लॅटफॉर्मला उभं असायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्ही जायचो. आता काय झालेलं आहे, आता आमच्या हातात मोबाईल आहे आणि आम्ही आधीच चेक करतो ट्रेन किती लेट आहे, ती प्लॅटफॉर्मला यायला किती वेळ आहे ना. आता आम्हाला थोडंसं जास्त इझी झालेलं आहे. आता आम्हाला स्टेशनला जाऊन फार वेळ वाट पाहावी लागत नाही. प्रियांनो, आमचं जे आध्यात्मिक जीवन आहे ना, ज्या प्रकारे या मोबाईलमुळं मनुष्य फार इझी आणि रिलॅक्स होण्याचा प्रयत्न करतो ना, पुष्कळदा आमच्या आध्यात्मिक जीवनाकरिता आमची अशीच स्थिती झालेली असते. निष्काळजीपणाने सावकाश पाहूया, वेळ आहे अजून, जाऊया. परंतु प्रियांनो, अनेक लोक फसलेले देखील आहेत. बरं, या मोबाईल ऑपरेटिंग मध्ये बरेच लोक फसलेले देखील आहेत. आमची या जगामधली ट्रेन सुटली तर चालेल, दुसरी ट्रेन आम्हाला मिळेल, परंतु जर ख्रिस्ताच्या येण्याच्या समयाकरिता आम्ही तयार नसलो ना, जर ती वेळ आमच्या जीवनामधली चुकली ना, तर त्यापेक्षा मोठा लॉस आमच्यासाठी काहीच नसेल. पाऊल म्हणतो की आम्ही त्याची वाट पाहत आहोत. जे स्वर्गाच्या राज्याचे नागरिक आहेत, ज्यांचं नागरिकत्व स्वर्गात आहे, ते ख्रिस्ताची वाट पाहत आहेत. त्यांची तयारी झालेली आहे. आमची तयारी झालेली आहे काय? आम्ही वाट पाहत आहोत काय? आमच्या जीवनामध्ये अजून किती लोक असे आहेत की ज्यांना आम्ही क्षमा केलेली नाही. आम्ही म्हणतो की आमची तयारी झालेली आहे. आम्ही वाट पाहत आहोत. आमच्या जीवनामध्ये अजूनही ख्रिस्ताचं प्रेम दिसून येत नाही. आमच्या जीवनामध्ये अजूनही क्षमेचा अभाव आहे आणि आम्ही म्हणतो की आमची तयारी झालेली आहे. आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही स्वर्गाच्या राज्याचे नागरिक आहोत. आमचं नागरिकत्व तर स्वर्गात आहे. प्रियांनो, आमची तयारी झालेली आहे काय? फार महत्वाचं आहे. वाट पाहणे, ज्यावेळेस आपण याकडे पाहतो ना, त्यामधून आम्हाला काय काय शिकायला मिळतं. ज्यावेळेस मनुष्य वाट पाहत आहे, या वाट पाहण्यामध्ये पाऊल जेव्हा म्हणतो की तेथून हा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला घेण्याकरिता येणार आहे, तो येणार आहे आणि आम्ही त्याची वाट पाहत आहोत. आम्ही त्याची वाट पाहत आहोत. या वाट पाहण्यामध्ये प्रियांनो, आमचा विश्वास त्या ठिकाणी प्रगट होत असतो. आमचा विश्वास त्या ठिकाणी प्रगट होत असतो. आमची तयारी त्यामध्ये प्रगट होत असते आणि आमची जबाबदारी देखील त्यामध्ये आम्हाला पाहायला भेटते. ज्यावेळेस आम्ही म्हणतो की आम्ही वाट पाहत आहोत, काय काय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये? त्यामध्ये आमचा विश्वास आहे. आमचा विश्वास आहे की हा प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला घेण्याकरिता येणार आहे. हा आमचा विश्वास आहे आणि त्या विश्वासाने त्याच्याबरोबर जाण्याकरिता आम्ही आमची तयारी करीत आहोत. आमची जबाबदारी देखील त्यामध्ये आहे.
आमची जबाबदारी देखील त्यामध्ये आहे. काय जबाबदारी आहे? आमची जबाबदारी ही आहे की हा प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला घेण्याकरिता, हा प्रभू येशू ख्रिस्त जो प्रत्येक जण त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्याला घेण्याकरिता येणार आहे. हा उपदेश करण्याची, हा संदेश देण्याची, हा तारणाचा संदेश देण्याची जबाबदारी देखील आमची आहे. प्रियांनो, देवाने नोहाला सांगितलं की पाऊस पडणार आहे. तू आपल्याकरिता, आपल्या कुटुंबाकरिता तारू बांध. तारू कसं बांधायचं ते देखील सांगितलं. प्रियांनो, देवाने नोहाला सांगितलं पाऊस पडला का? आम्हाला माहिती की सांगितल्या लगेच नाही पडला. वाट पाहावी लागली. त्या वाट पाहण्यामध्ये नोहाने काय केलं? नोहाने विश्वास ठेवला की देवाने सांगितले ना पाऊस येणार आहे, एवढा पाऊस येणार आहे की सर्व काही नाश होईल, सर्व गोष्टींचा नाश त्या पावसामुळे होईल. नोहाने हा विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाने त्याने स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी तारू त्या ठिकाणी बांधलं. वाट पाहत असताना विश्वास आहे, तयारी आहे आणि त्याचबरोबर नोहाने काय केलं? उपदेश देखील केलेला आहे. जर आम्ही दुसऱ्या पेत्राच्या पत्रामध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी नोहाला नीतिमत्वाचा उपदेशक म्हटलेला आहे. नोहा कशाचा उपदेश करत होता? नीतिमत्वाचा उपदेश करत होता. जी मनुष्याची स्थिती खालावली होती, ज्यामुळं मनुष्याचा नाश त्यांच्यावरती ओढावलेला होता, तो उपदेश नोहा त्या ठिकाणी लोकांना करत होता. आज तुम्हाला आणि मला माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. वाट पाहत आहात, विश्वास ठेवा. विश्वास ठेवता तर तयारी देखील करा. तयारी करत आहात, उपदेश देखील करा. लोकांना त्या प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर त्या स्वर्गामध्ये जाण्याची संधी मिळावी म्हणून हा उपदेश, प्रियांनो, हा संदेश तुमच्याकडं आणि माझ्याकडं आहे. तो आम्हाला इतरांना द्यायला पाहिजे, इतरांना तो आम्हाला सांगायला पाहिजे. प्रियांनो, दुसरी गोष्ट जी पाऊल या ठिकाणी आम्हाला सांगतो, जी आम्हाला समजून घ्यायची आहे. प्रियांनो, पाऊल कोणाला म्हणतो की ख्रिस्त आमचे दैन्य अवस्थेतील जे शरीर आहे त्याच्या गौरवा अवस्थेतील शरीरासारखे रूपांतरित करेल. जर आम्ही पुढचं वचन जर त्यामध्ये वाचलं, 21व्या वचनात तो म्हणतो, ज्या सामर्थ्याने तो सर्व काही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे, त्या सामर्थ्याने तो तुमचे आमचे दैन्य अवस्थेतील शरीर स्वतःच्या गौरव अवस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करेल. पाऊल कोणाला म्हणत आहे? आमचे दैन्य अवस्थेतील शरीर गौरव अवस्थेतील शरीरासारखे रूपांतरित होतील. ज्यांचे नागरिकत्व स्वर्गामध्ये आहे त्या लोकांना तो सांगत आहे. पाऊल तुम्हाला आणि मला सांगत आहे की हा प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेला येतो त्यावेळेला आमचे दैन्य अवस्थेतील शरीर यांचं रूपांतर होईल ख्रिस्तासारख्या त्या गौरव अवस्थेतील शरीरासारखं. प्रियांनो, आम्हाला हे समजून घ्यायचं आहे. पाऊल या ठिकाणी आम्हाला सांगतो की आमचे दैन्य अवस्थेतील शरीर, आमचे दैन्य अवस्थेतील शरीर. का बरं पाऊल असं म्हणतो? का बरं पाऊल असं आम्हाला सांगतो की दैन्य अवस्थेतील शरीर? कारण हे नाशवंत आहे. हे नाशवंत आहे. ही माती मातीला जाऊन मिळणार आहे. तुम्ही काहीही करा, तुम्ही कितीही जतन करा, तुम्ही कितीही सांभाळण्याचा प्रयत्न करा, हे नाशवंत आहे, याचा नाश होणार आहे. का बरं पाऊल म्हणतो दैन्य अवस्थेतील शरीर? कारण आम्हाला माहित आहे की हे जे शरीर आहे ना, हे सर्व प्रकारच्या वासनांनी, हे सर्व प्रकारच्या दुर्बलतेने भरलेलं आहे. पाऊल स्वतः म्हणतो की मला जे चांगलं करावं असं वाटतं ना, ते मला करता येत नाही, आणि जे वाईट मी करू नये म्हणून मला वाटतं, मी तेच करतो. का बरं पाऊल आमच्या शरीरांना दैन्य अवस्थेतील शरीर म्हणतो?
सर्व प्रकारच्या वासनांनी भरलेला आहे, सर्व प्रकारच्या वाईटाने भरलेला आहे. आणि मनुष्याचं जे जीवन आहे ना, या शरीराच्या गरजा, या शरीराच्या वासना पूर्ण करण्यामध्ये आम्ही आमचा कितीतरी वेळ त्यामध्ये घालवत असतो. पाऊल म्हणतो आमचे दैन्य अवस्थेतील शरीर. का बरं पाऊल म्हणतो की दैन्य अवस्थेतील शरीर? कारण आम्हाला माहित आहे की या शरीराने आम्ही स्वर्गात जाणार नाही. रक्त आणि मांस यांचा स्वर्गामध्ये प्रवेश होणार नाही. आणि म्हणून हे फार महत्वाचं आहे की आमची दैन्य अवस्थेतील शरीर ही गौरवा अवस्थेमध्ये बदलल्या जावी, रूपांतरित व्हावी. देवाचा आत्मा तेच काम तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये करत आहे. मनुष्य जो स्वतःच्या शरीराच्या वासनापूर्ती करिता जीवन जगत असतो, देवाचा आत्मा आम्हाला त्या वासनांवरती विजय मिळवण्याकरिता तो आमच्या जीवनामध्ये काम करतो. देवाचा आत्मा आम्हाला त्या दैन्य अवस्थेमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला त्याला योग्य प्रतिसाद द्यायचा असतो. प्रियांनो, हे आम्ही समजून घ्यावं की जर आमच्या देहाच्या अशक्तपणासाठी आम्ही देवाच्या आत्म्याला योग्य प्रतिसाद देणार नाही, तर आम्ही उद्या ही अपेक्षा का बरं करावी की जेव्हा तो येतो तो आम्हाला बदलून टाकेल, त्याच्या गौरव अवस्थेतील त्या शरीरासारखं तो आम्हाला रूपांतरित करेल. प्रियांनो, जर ख्रिस्ताच्या त्या दिवसासाठी आम्हाला रूपांतर हवं असेल तर आम्हाला आज देवाच्या आत्म्याला योग्य प्रतिसाद द्यावा लागेल. जर आम्ही आज तो योग्य प्रतिसाद देणार नाही तर कदाचित गौरवी शरीर जे आहे प्रियांनो, त्याची अपेक्षा आम्हाला करता येणार नाही. पाऊल या ठिकाणी म्हणतो दैन्य अवस्थेतील शरीर गौरव अवस्थेमध्ये रूपांतरित होणं गरजेचं आहे. कोणाला म्हणत आहे तो? ज्यांचं नागरिकत्व स्वर्गामध्ये आहे त्या लोकांना तो म्हणत आहे. त्यांना तो सांगत आहे. तो तुम्हाला आणि मला सांगत आहे. प्रियांनो, तुम्हाला आणि मला सांगत आहे की आमची ही दैन्य अवस्थेतील शरीर गौरव, ती जी गौरवी शरीर आहे, जे शरीर प्रभू येशू ख्रिस्ताला पुनरुत्थानामध्ये प्राप्त झालं, ते शरीर तुम्हाला आणि मला जोपर्यंत प्राप्त होत नाही आम्ही स्वर्गाच्या राज्यामध्ये जाऊ शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा येईल, ज्यावेळेस आम्ही त्याला पाहू, वचन इतकं स्पष्ट आहे की मेलेले पहिल्याने उठतील. प्रियांनो, ज्यांची माती होऊन गेली, ज्यांची माती होऊन गेली, ज्यांची हाडं देखील आज अस्तित्वात नाही, ते उठतील. कोणत्या शरीराने उठतील? गौरवी शरीराने उठविल्या जातील. गौरवी शरीराने उठविल्या जातील. जे जिवंत आहेत ते रूपांतरित होतील, बदलून जातील. कशात बदलून जातील? या दैन्य अवस्थेतून त्या गौरव अवस्थेमध्ये रूपांतरित होऊन जाऊ. त्याचा अनुभव जर घ्यायचा आहे ना, तर देवाच्या आत्म्याला आजपासूनच आम्हाला प्रतिसाद द्यावा लागेल. जर आम्ही आजपासून प्रतिसाद देणार नाही तर उद्या कदाचित आम्हाला त्याची अपेक्षा आम्हाला करता येणार नाही. आणि विश्वास बाळगा, ख्रिस्त हे करण्यासाठी सामर्थ्यशाली आहे. त्याला हे करता येतं. त्याला योग्य प्रतिसाद जर आम्ही देतो तर निश्चित ते आम्हाला शक्य आहे. प्रियांनो, आणखीन तिसरी गोष्ट जी आम्हाला समजून घ्यायला पाहिजे, तिसरी गोष्ट जी आम्हाला समजून घ्यायला पाहिजे ती म्हणजे पाऊल जो आहे हा कोणाला म्हणत आहे? तुम्ही माझे अनुकारी व्हा. पाऊल कोणाला म्हणत आहे की तुम्ही सर्व माझे अनुकारी व्हा. वचन 17 मध्ये तो म्हणतो, बंधूंनो, तुम्ही सर्वजण माझे अनुकारी व्हा आणि आम्ही तुम्हाला कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या. पाऊल हे कोणाला सांगत आहे? ज्यांचं नागरिकत्व स्वर्गात
आहे. तुमचं आणि माझं नागरिकत्व जर स्वर्गात आहे, तर पाऊल तुम्हाला आणि मला सांगत आहे, माझ्या बंधूंनो, तुम्ही माझे अनुकारी व्हा आणि कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडं लक्ष द्या. आणि म्हणून प्रियांनो, आमच्यासाठी महत्वाचं आहे की आम्ही कोणाचं अनुकरण करतो किंवा आम्ही कोणाकडं लक्ष लावून आहोत. आम्हाला उत्तेजन कोणाकडून मिळतं? या जगातील नाशवंत व्यक्तींकडून, गरजांकडून आम्हाला उत्तेजन मिळतं की त्या सार्वकालिक गोष्टींच्या माध्यमातून तुम्हाला आणि मला उत्तेजन मिळतं? आम्ही कोणाचं अनुकरण करीत आहोत? प्रियांनो, हा एक महत्वाचा प्रश्न आमच्यासाठी. आम्ही वाट पाहत आहोत. मग आम्ही वाट पाहत असताना आम्हाला कोणाचं तरी अनुकरण करावं लागेल. मग आम्ही कोणाचं अनुकरण करतो हे त्या ठिकाणी फार महत्वाचं आहे. मग आता या ठिकाणी प्रश्न आहे की पौल असं का म्हणतो की तुम्ही माझं अनुकरण करा? पौल या ठिकाणी असं का म्हणतो की तुम्ही सर्व माझे अनुकारी व्हा? पौल ज्यावेळेस या ठिकाणी असं म्हणतो की तुम्ही माझे अनुकारी व्हा, त्याचं कारण असं आहे की पौलाचं जे लक्ष आहे ते त्या स्वर्गाकडे लागलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की पौलाकरिता जगणे ख्रिस्त आणि मरणे लाभ आहे. तो ख्रिस्ताचं अनुकरण करणारा आहे. म्हणून पौल म्हणतो की तुम्ही माझं अनुकरण करा. प्रियांनो, आज तुम्ही आणि मी असं कोणाला म्हणू शकतो का की तुम्ही माझे अनुकारी व्हा? आम्ही कोणाला म्हणू शकतो का असं की तुम्ही माझे अनुकारी व्हा? तुम्ही माझ्याकडे बघा की मी कसं करतो, मी कसा चालतो, मी कसा वागतो, मी कसा बोलतो? आम्ही म्हणू शकतो का प्रियांनो? परंतु जे ख्रिस्तामध्ये नवीन लोक आहेत ना, जे विश्वासात नवीन लोक आहेत ना, ते न कळत तुमच्याकडं आणि माझ्याकडं पाहूनच अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला माहित नसेल, पुष्कळदा आपल्याला माहित नसतं की आपल्यावर कोण लक्ष ठेवून आहे, आपलं कसं निरीक्षण केल्या जात आहे. पुष्कळदा आपल्याला माहित नसतं की आपल्यासारखं जीवन जगण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. पुष्कळदा आम्हाला कल्पना देखील नसते की लोक आमचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतात. आमच्यासाठी महत्वाचं आहे की आम्ही कोणाला म्हणू शकतो का की तुम्ही माझं अनुकरण करा? प्रियांनो, पौल या ठिकाणी म्हणतो की तुम्ही माझे अनुकारी व्हा, कारण त्याच्यासाठी जगणे ख्रिस्त आणि मरणे लाभ आहे. आमच्यासाठी हे फार महत्वाचं आहे. ज्यावेळेस आम्ही म्हणतो की अनुकरण करणे, त्या ठिकाणी आम्हाला हे समजून घ्यावं लागेल प्रियांनो, पुष्कळदा आम्ही आमची एक लाईफस्टाईल सेट केलेली असते, आमची एक जीवनशैली आम्ही सेट केलेली असते. आमचं जीवन जगण्यासाठी आम्ही काही नियमावली तयार केलेली असते आणि आम्ही आमच्या तयार केलेल्या नियमांप्रमाणे आम्ही ठरवलेल्या जीवनशैलीप्रमाणे आम्ही आमचं जीवन जगत असतो. परंतु प्रियांनो, स्वतः ठरवलेल्या जीवनशैलीप्रमाणे, स्वतः ठरवलेल्या नियमांप्रमाणे जीवन जगून आम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये जाता येत नाही. जर आम्हाला स्वर्गाच्या राज्यात जायचं असेल तर आम्हाला ख्रिस्ताच्या नियमाप्रमाणे चालावं लागेल. जर आम्हाला स्वर्गात जायचं असेल तर ख्रिस्ताची जीवनशैली आम्हाला धारण करावी लागेल. जर आम्हाला स्वर्गात जायचं असेल तर ख्रिस्ताचं अनुकरण आम्हाला करावं लागेल. जर आम्ही ते करण्यासाठी तयार नाही तर आम्ही कसं म्हणावं की माझं नागरिकत्व तर स्वर्गात आहे? पौल कोणाला म्हणत आहे की माझं अनुकरण करा, ज्यांचं नागरिकत्व स्वर्गामध्ये आहे? प्रियांनो, पौल त्या लोकांना सांगतो की तुम्ही माझं अनुकरण करा. जर आमचा हा विश्वास आहे की आमचं नागरिकत्व स्वर्गात आहे तर ख्रिस्ताच्या नियमाप्रमाणे चालावं लागेल. त्या नियमांना आमच्या जीवनामध्ये प्राधान्य द्यावंच लागेल. ख्रिस्ताची जीवनशैली आम्हाला धारण करावी लागेल आणि त्याप्रमाणे आम्हाला आमचं जीवन जगावं लागेल. तर आम्ही म्हणू शकतो की
माझं नागरिकत्व स्वर्गामध्ये आहे. शेवटची गोष्ट पाहूया आणि मग आपण थांबणार आहोत. चौथी गोष्ट या ठिकाणी पाऊल कोणाला म्हणतोय? वचन 18 मध्ये, कारण मी तुम्हाला पुष्कळ वेळा सांगितले व आताही रडत सांगतो की पुष्कळ जण असे चालतात की ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. पाऊल कोणाला म्हणत आहे की ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत? ज्यांचं नागरिकत्व स्वर्गामध्ये आहे त्यांना. मला सांगा, पाऊल विधर्मी व्यक्तीला पत्र लिहित आहे का? पाऊल विधर्मी व्यक्तीला, ज्यांनी ख्रिस्तावरती विश्वास ठेवला नाही, त्यांच्यासाठी हे पत्र आहे का? हे पत्र कोणासाठी आहे? हे पत्र विश्वासणाऱ्यांसाठी आहे. हे पत्र विश्वासणाऱ्यांसाठी आहे. आणि विश्वासणाऱ्यांसाठी असताना पाऊल विश्वासणाऱ्यांना सांगत आहे की मी तुम्हाला आधीही सांगितलं, आताही रडत सांगतो की पुष्कळ जण असे चालतात की जणू काही ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. प्रियांनो, यामध्येही तेच लोक आहेत की ज्यांनी येशूवर विश्वास ठेवलेला आहे. येशूवर विश्वास तर ठेवला, विश्वासामुळं आम्हाला हे तर वाटू लागलं की आमचं नागरिकत्व स्वर्गात आहे, परंतु चाल जी आहे, आचरण जे आहे ते कसं आहे? जणू काही ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. पाऊल बाहेरच्या लोकांना हे लिहित नाहीये. पाऊल हे त्या लोकांना लिहित नाहीये की ज्यांनी विश्वासच ठेवला नाहीये. पाऊल हे त्या लोकांना लिहित नाहीये की ज्यांना वधस्तंभच माहित नाही, ज्यांना ख्रिस्ताचं मरण, ख्रिस्ताचं पुनरुत्थान माहित नाही. पाऊल हे त्या लोकांसाठी लिहित नाहीये. पाऊल त्यांना म्हणत नाहीये. पाऊल हे त्यांना म्हणत आहे ज्यांनी येशूवरती विश्वास ठेवलेला आहे, ज्यांना वधस्तंभाचं महत्व समजलेलं आहे, ज्यांनी आपलं जीवन ख्रिस्ताला दिलेलं आहे, कदाचित ज्यांनी बाप्तिस्मा देखील घेतलेला आहे, असे लोक पाऊल म्हणतो की ते जणू काही ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. त्यांचं जे आचरण आहे, त्यांची जी चाल चलवणूक आहे, त्यांची जी जीवनशैली आहे, त्यावरून जणू काही ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी असल्यासारखे त्या ठिकाणी दिसून येतात. या संदर्भात आणखीन एक वचन आपण वाचूया. 3रा अध्याय आणि वचन 2 मध्ये पाऊल काय सांगतो? कदाचित हे तेच आहेत ज्यांच्याविषयी पाऊल या ठिकाणी सांगत आहे. त्या कुत्र्यांविषयी सावध असा, त्या दुष्कर्म्यांविषयी सावध असा, केवळ दैहिक सुंता झालेल्या लोकांविषयी सावध असा. किती कठोर भाषा आहे, किती कठोर भाषा आहे. त्या कुत्र्यांविषयी सावध असा. किती कठोर भाषेमध्ये पाऊल या ठिकाणी बोलत आहे. प्रियांनो, तुम्हाला काय वाटतं? हे मंडळीच्या बाहेर असलेल्या लोकांसाठी पाऊल म्हणत आहे का? हे अविश्वासणाऱ्यांसाठी पाऊल म्हणत आहे काय? नाही प्रियांनो, हे त्याच लोकांसाठी आहे की जे म्हणतात आमचं नागरिकत्व तर स्वर्गात आहे. त्याच लोकांसाठी हे म्हटलेलं आहे. मग यावरून आम्ही विचार करायला पाहिजे की आम्हाला आमचं जीवन, आमचं ख्रिस्ती जीवन, त्याचं गांभीर्य, त्याचं पावित्र्य आम्ही किती विशेष करून समजून घ्यायला पाहिजे. आम्ही आमच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या निष्काळजीपणाने वागतो, ज्या सर्व प्रकारच्या व्यसनांमध्ये आम्ही लुप्त राहतो, ज्या सर्व प्रकारच्या पापमय गोष्टींमध्ये आम्ही राहतो, प्रियांनो, आमचं लक्ष स्वर्गीय गोष्टींकडे नसून जगातील गोष्टींकडे लागलेलं आहे. प्रियांनो, त्या आम्ही किती सावध होण्याची गरज आहे. जे आम्ही म्हणतो की आमचं नागरिकत्व तर स्वर्गात आहे, प्रियांनो, त्या आम्ही किती सावध होण्याची आवश्यकता आहे. कारण पाऊल कठोर शब्दात म्हणतो की त्या कुत्र्यांविषयी. का बरं? काय आम्हाला शिकायला मिळतं यामधून? काय शिकायला मिळतं? कोण आहेत ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी? जर याच्या खोलवरती आपण जाण्याचा विचार केला तर प्रियांनो, आम्हाला हे शिकायला मिळेल की
कुत्र जसं आपल्या ओकारीकडं परत फिरून जातं, बरोबर आहे? कुत्र जसं आपल्या ओकारीकडं परत फिरून जातं, त्याप्रमाणे जे लोक आपल्या जुन्या जीवनाकडे वळतात, जे लोक आपल्या जुन्या पापमय जीवनाकडे वळतात, प्रियांनो, त्यांच्यासाठी हे परमेश्वराचं वचन आहे, त्यांच्याविषयी सावध राहा. ज्यांनी ख्रिस्ताचा अनुभव घेतला, ज्यांनी आत्म्याच्या सामर्थ्याचा अनुभव घेतलेला आहे, असे लोक जेव्हा परत जगाकडे वळतात, असे लोक जेव्हा परत ख्रिस्ताकडून पापाकडे वळतात, प्रियांनो, पाऊल म्हणतो की अशा कुत्र्यांविषयी सावध असा, सावध असा. अशा लोकांपासून तुम्ही सावध असा. त्या दुष्कर्म्यांपासून तुम्ही सावध असा की ज्यांनी आपलं जीवन तर ख्रिस्ताला दिलेलं आहे, परंतु त्यांचं आचरण, त्यांची कृत्ये जी आहे ती त्याविषयीची साक्ष देत नाही. दुष्कर्म करणाऱ्यांपासून पाऊल या ठिकाणी म्हणतो की तुम्ही सावध असा, तुम्ही सावध असा. ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी, त्यांच्यापासून तुम्ही सावध असा. आणि म्हणून प्रियांनो, जरी ते स्वर्गाचे नागरिक स्वतःला म्हणतात, तरी त्यांचा शेवट काय सांगितलेला आहे? नाश. पौल म्हणतो की पोट हे त्यांचे दैवत. पौल म्हणतो की निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण. त्या लोकांचं लक्ष अहिक गोष्टींमध्ये लागलेलं आहे. कोण आहे ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी? जे स्वर्गाचे नागरिक असूनही ज्यांचं चित्त अहिक गोष्टींमध्ये लागलेलं आहे, जे स्वर्गातील गोष्टींसाठी नव्हे तर अहिक गोष्टींमध्ये गुंतलेले आहेत, त्याच्या पाठीमागे लागलेले आहेत, जे या जगातील गोष्टींसाठी स्वर्गीय गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. प्रियांनो, पाऊल म्हणतो की ते जणू काही ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. जणू काही ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. आमचे नागरिकत्व तर स्वर्गात आहे. प्रियांनो, आज जेव्हा आम्ही या गोष्टीवरती विचार करत आहोत, आमचे नागरिकत्व तर स्वर्गात आहे, हा जर आमचा विश्वास आहे, तर प्रियांनो, आज ज्या 4 गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत, पाऊल कोणाला म्हणत आहे? ख्रिस्ताच्या वधस्तंभात किंवा स्वर्गाचे नागरिक जे त्याची वाट पाहतात, वाट पाहत असताना जे त्याच्याबरोबर जाण्याकरिता स्वतःची तयारी करत आहेत, ज्यांची शरीर दैन्य अवस्थेकडून गौरवावस्थेकडे रूपांतरित केली जात आहे, ते म्हणू शकतात प्रियांनो स्वर्गाच्या राज्याचे नागरिक. प्रियांनो, जे ख्रिस्ताचं अनुकरण करणारे आहेत, त्यांना आम्ही म्हणू शकतो स्वर्गाचे नागरिक. ज्यांचं आचरण हे वधस्तंभाचे वैरी म्हणून नव्हे तर वधस्तंभ गाजवणारे ज्यांच्यासाठी आहे. पाऊल म्हणतो की मला वधस्तंभाचा अभिमान आहे, मला वधस्तंभाचा अभिमान आहे. जे वधस्तंभाचा संदेश, जे पाप क्षमेचा संदेश, जे तारणाचा संदेश देणारे आहेत, आम्ही त्यांपैकी असावेत. वधस्तंभाचे वैरी म्हणून आम्ही असू नये. या आज आपले डोळे बंद करूया आणि आम्ही स्वर्गाच्या राज्याचे नागरिक आहोत. आमचं नागरिकत्व तर स्वर्गात आहे, आमचं नागरिकत्व तर स्वर्गात आहे असं जेव्हा आम्ही म्हणतो, प्रियांनो, आज पाऊल ज्या गोष्टी सांगत आहे, पाऊल ज्या गोष्टी या संदर्भामध्ये आम्हाला बोलत आहे, त्या प्रकाशामध्ये आज आम्ही स्वतःला म्हणू शकतो का की आम्ही आमचं नागरिकत्व तर स्वर्गात आहे. प्रियांनो, देव बापाचं वचन ज्यावेळेस आम्हाला दोष लावतं, देव बापाचं वचन ज्यावेळेस आमच्या उणीवा आम्हाला दाखवतं, देव बापाचं वचन ज्यावेळेस आम्हाला टोचणी देतं, ते आमच्या वाईटासाठी नव्हे, आमचा अपमान करावा यासाठी नव्हे, तर आमची सुधारणूक व्हावी यासाठी आहे. आज देवाचा आत्मा आमच्या अंतःकरणाशी काय बोलत आहे? आज देवाचा आत्मा आमच्या अंतःकरणाशी काय बोलत आहे
हे समजण्याचा प्रयत्न आम्हाला करायचा आहे. आम्हाला ते स्वीकारायचं देखील आहे. आम्हाला ते स्वीकारायचं देखील आहे. कारण खरंच आमचं नागरिकत्व स्वर्गात आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही आणि मी असावं ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून आज देवाचं वचन आमचं मार्गदर्शन करत आहे, ते आम्हास बोध करत आहे, ते आमची सुधारणूक करण्याचा प्रयत्न करीत आहे. आज ते करत आहे. आज त्याला योग्य प्रतिसाद आम्हाला द्यायचा आहे. होय प्रभूचे सहाय्य कर. देव बापा तू त्यासाठी आमचं सहाय्य कर. पवित्र देव बापा आमचं सहाय्य कर. प्रभूचे आमचं सहाय्य कर. होय देव बापा आम्ही तुझे आभार मानतो. आमची योग्यता नसताना तू आम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये अधिकार दिला, नागरिकत्व दिलं. प्रभूचे देव बापा आज आम्ही क्षमा मागतो. आम्ही या जगामध्ये असताना पुष्कळदा स्वर्गीय गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. देव बापा या जगाच्या दुष्टतेमध्ये, जगाच्या आकर्षणामध्ये, या जगातील सर्व प्रकारच्या वाईटामध्ये आम्ही स्वतःला व्यस्त करून घेतो. आमची क्षमा कर प्रभूचे. आमची क्षमा कर प्रभूचे. पवित्र देव बापा तू आमची क्षमा कर. आणि परमेश्वर देव बापा त्या स्वर्गाच्या राज्याचे नागरिक म्हणून पवित्र देव बापा आम्ही आमची जबाबदारी पूर्ण करावी म्हणून तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करीत प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. सर्वजण उभं राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. सुगंध देव परात्पर हे गीत गाऊया आणि आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.